अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांनी केलेला एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे। यशवंत महादेव भोसेकर यांचा स्वामी अनुभव सांगणार आहे। तर बघा, यशवंतराव महादेव भोसेकर हे ऋग्वेदी ब्राह्मण असून अहमदनगर जिल्ह्यात नोकर होते। एके दिवशी त्यांच्या स्वप्नात एका संन्याशाने पूजेस शालिग्राम दिला आणि सांगितले की तुला या शालिग्रामाच्या योगाने प्रपंच आणि परमार्थ घडेल आणि जगात साधू पुरुष म्हणून तुझी कीर्ती गाजेल, असा आशीर्वाद देऊन संन्यासी गुप्त झाले। यशवंतराव जागे होऊन पाहतात तर त्यांच्याजवळ शालिग्राम दिसतो। तेव्हा ते शालिग्राम त्यांच्या हातात घेतात आणि आनंदाने नाचू लागतात आणि ते नित्य शालिग्रामाचे पूजन करून अतिथी अभ्यागतास यथाशक्ती भोजन घालीत असत। असा बराच दिवस क्रम चालला होता। पुढे एके दिवशी यशवंतराव यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला, अक्कलकोटी जा आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घे। भोसेकर सकाळी जागे होऊन अक्कलकोटी जाण्याकरिता तयारी करून अक्कलकोटी निघून आले। तेव्हा भोसेकर यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा तपास केला। तर तेव्हा त्यांना असे समजले की चोळाप्पा यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। तेव्हा ते चोळाप्पा यांच्या घरी जाऊन पाहतात तर स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी खात्री झाली। तेव्हा ते श्री स्वामी समर्थ महाराज यांना साष्टांग नमस्कार घालून आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समोर उभे राहिले। तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हणाले, शालिग्राम कोठे आहे? हे वचन ऐकताच त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांना शालिग्राम दाखविला व श्री स्वामी समर्थ महाराज यांची स्तुती करून ते श्री स्वामी समर्थ महाराज यांना म्हणाले, महाराज आपण पूर्ण दत्तावतार आहात, हे माझ्या पूर्ण अनुभवास आले। असे म्हणून तो वारंवार लोटांगणे घालू लागले आणि दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची षोडोपचारे पूजा करून ब्राह्मण भोजन घातले आणि जाण्यास आज्ञा मागू लागले। तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, जा तुम्ही जगात साधू म्हणून सर्वांस मान्य व्हाल, असे श्री स्वामी समर्थ महाराज यशवंतराव यांना म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी यशवंतराव तेथून निघून गेले। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने त्यांना साधुत्वाचा लौकिक दिवसेंदिवस वाढू लागला। रोज शेकडो लोक दर्शनास येऊ लागले। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने त्यास मामलतीचीही जागा मिळाली। पुढे देव मामलेदार म्हणून ते प्रसिद्ध झाले। सर्वानुभूती, भगवत भाव पाहणे इत्यादी गुण त्यांच्या ठाई पूर्णपणे वास करीत होते। ते गृहस्थाश्रमी होते। पुढे मामलतीचा अधिकार सोडून ते नाशिक क्षेत्री जाऊन समाधिस्थ झाले। अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा यशवंतराव महादेव भोसेकर यांच्यावर झाली। अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची अगाध लीला। तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।